तुम्हाला मी माझ्या महारामध्ये जायचं नसतं ना, तरी सुद्धा तुम्ही माझ्याच महारात येणार हे मला पूर्णपणे नाही. मला तरी तुमच्या महारापर्यंत जायचं नसलं तरी सुद्धा तुमच्याच महारात येणार हे कसं शक्य आहे? हे शक्य आहे. कसं? कारण तसं मी साऱ्यांना बघावं की जर चंद्र मार्गाने जाताना दिसले ना तर त्यांना फक्त माझ्या महाला जवळ पोहोचायचं आणि तुम्ही तरी इथं आलात ना. जेवढ्या मार्गात घेतले तरी मार्गदर्शन तुम्ही नाही केलं. असं नाही करता. आहे मी केलं बाजूला बा तुम्ही. माझा महाराज जायला तुम्ही वापरा. मला वाटतं तुम्हाला वाटत नसेल तर बाजूला बा. मला वाटत नाही ना. असं नाही करता. ज्यावेळी दरबारी तुम्हाला फायदा होता ना अगदी त्याचवेळी तुमच्या प्रेमात पडले होते. पण सगळ्यांसमोर सांगा कसं आता नेमकं नाही नवऱ्याचा वडावा तुम्ही घ्या. एखाद्या अवसर युवकाला पाहिजे असतात त्याचा जेव्हा आकर्षण तुझं होणं हे काळजी नाही. पण प्रेम म्हटल्यानंतर दोन मनांच्या मिळवण्याची आवश्यकता होती. एक नवी प्रेम केव्हाही समोर होत नाही. तुम्हाला वाटतंय तुम्ही माझ्या मनात पडा अहो तुम्हाला तरी वाटलं नाही ना तरी अगदी काही क्षण माझ्या मनात तुम्ही राहिलात ना ही प्रेम हे माझ्यावर आपसूक होणार. माझ्या मनावर हा विश्वास माझा आहे. माझ्या मनावर स्वतःचा संयम आहे. माझ्या मनावर ताबा आहे. माझं मन चंचल मुळीच नाही. आणि त्यामुळं तिचं प्रेम सोडून मी तुमच्यावर मला प्रेम करेन असं जर का वाटत असेल तर ते जमण्यामध्ये तुम्ही बाजूला नाही. तुम्ही जरी द्या. मी म्हणाला मी तुम्हाला बाजूला व्हावं. नाही असं काय करता. अहो माझ्याजवळ पहा तरी काय माझं बाजूला व्हावं. माझं ते कमी आहे. नाही तुमचा सगळं जास्तच आहे. काही बाजूला व्हावं. बरं माझ्या मर्जीवर बसा तरी. कसं? ठीक आहे. मी असं आहे. कसं वाटलं आता मला बोलू बोलू. मला तुम्ही बोलू. मला तुमच्याशी काय बोलायचं आता ते मला माझ्या व्यक्त होणार. खरंच सांगता आता मी आडेवेळे अगदी मनापासून सांगणार. काय पटणार नक्कीच पटणार. काय सांगू जवळ
प्रेमाचा स्वीकार